मित्रांनो, पिस्टन 11-22-11ची नवीन खरेदी झाली दावणीतली आणि आज वासरू एक नंबर धावलं आणि सलग दुसऱ्या मैदानात आज फायनल राहिले. आज जाणून घेऊया कुठून घेतलेलं आणि कोणी नियोजन केलेलं. ही वासरू ओमकार शेट कोणी खरेदी केलेलं? हे खरेदी आमचे म्हणजे बाप्पू शेट आंबेकर त्यांना लय पारखी म्हणजे तिकडे त्यांची जास्त ओळख आहे. तर त्यांनी आपल्याला हे म्हणजे आपण हे दोघात घेतलेले बाप्पू शेट आंबेकर आणि जगदीश बाप्पू शिंदे म्हणजे दोघांच्या मालकी हक्काचं हा सोन्या आता आपण घेतलेला एक 10 दिवस झालं हा घेऊन. आणि मागचं मैदान झालं वीरकरवाडीला, त्या मैदानात पहिल्याच मैदानात फायनल राहिलं होतं. आज हे दुसरंच मैदान आहे. मागच्या गुरुवारी ना आता हे गुरुवार टू गुरुवार म्हणजे ह्या गुरुवारी दुसरं मैदान, आज बी मैदानात फायनल राहिलं नागाच्या कुमट्याला. काय वस्तू पळते आपल्याला पहिल्याच मैदानात राहिल्यावरतीच आपल्याला अंदाज आला वस्तू पाळणारच आहे. त्याच्यामुळे काय विषयच येत नाही वस्तूचा. आता हे तुमच्या नियोजनात असतं कायम, तुम्ही पिस्टन असेल किंवा हे आता वासरू असेल सोन्या, या वासरात काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलंय? तसं वस्तू म्हणजे त्याचं अंग वगैरे शरीरच तसं अजून आदत आहे. त्याचं शरीर असं बैला शेजार उभा गेला तर बैला एवढा दिसतो. त्याला रोजचं एक 10 लिटर तरी दूध लागतं त्याला. त्याच्यामुळं त्याचं अंग असं धरून आहे, अंग व्यवस्थित. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत त्याचा काही विषय नाही, त्यामुळे अंग वगैरे धरून आहे, त्यामुळे मोठा दिसतो. कोण आदत आहे, कोण लोक म्हणतात दात लावला असेल तरी अजून एक म्हणजे सांगता येणार नाही एवढे दिवस दात लावणार नाही तो. ती पहिलं मैदान त्याचं झालं का नाही? त्या मैदानात कोणाचा पहिरा केलेला? त्या मैदानात तो समीर शेट वाळकर आणि अजित जगदाळे मोरगावचा त्यांचा तो शंकर बोळा होता. त्या तिथं फायनल राहिलो होतो आपण त्याच्याबरोबर वीरकरवाडीत. आणि दुसरं मैदान आहे आणि आज भिवघाट एक्सप्रेस वजीर त्याच्याबरोबर आज फायनलला राहिलंय. गट सेमी अंतरात काढून आता फायनलला कळेल काय होते काय नाही. आता ओमकार शेट, आता वजीर म्हणलं तर हिंद केसरी बैल आहे आणि फुल स्पीडचा बैल, तसल्या बैलाच आज वासरू पळालंय. आज ही नियोजन केलेलं कोणी? आज आमचं नियोजन सुजित भाऊ भोसले मोरगावचे, ते म्हणजे आमचं लय जवळचे संबंध, म्हणजे आमचं लय घरातलं नातं आहे. त्यांनी नियोजन केलं होतं आज. तेच नियोजन करतात, कधी मी करतो, कधी कधी आमचं बाप्पू शेट आंबेकर करतात. म्हणजे आम्ही आमचं सगळ्यांना सांगून असतं नियोजन, आम्ही सगळे सांगून नियोजन करतो. आज हा बैल घातलाय, उद्याच्या महिन्यात हा बैल घातलाय. त्याच्यामुळं काय एका मेरीचं हे असणं. आणि आमचा ड्रायव्हर सनी भाऊ दादा, त्याच्यामुळं काय घरचा ड्रायव्हर असल्यामुळं काय भीती वाटत नाही आम्हाला. गाड्या काय बी हो हारजीत होत असते, पण शेवटी एक हक्काचा माणूस असतो तो, त्याच्यामुळे काय अंदाज आम्हाला. आणि सगळी सोडणारे जाणार सगळी हक्काची आहेत, त्याच्यामुळे कधी काय वाटत नाही. बिंदास असतो आम्ही, मैदानात आलो तरी बिंदास असतो एकदम, काय होईल ते होईल. आता वजीरचा स्पीड म्हणलं तर फुल स्पीडचा बैल, तसल्या बैला संग वासरू घातला असं वाटलं नाही की बाबा जर वासरू घातलं तर कुठं काहीतरी वेगळ्या बघाय आपल्याला म्हणावं लागेल. लोकांना एवढं सहज चांगली बैल भेटत नाही. आपलं दुसरंच मैदान आहे आपल्या इथं, दावणीला येऊन 10 दिवस झाले आणि आपल्याला एवढा चांगला बैल भेटलाय पहिल्या दुसऱ्या मैदानातच. आपलं नशीब बाग घेऊन म्हणायला लागेल की आपल्याला एवढा चांगला बैल आपण फायनल राहिलो त्याच्याबरोबर फायनल राहिलं म्हणजे चर्चेचा विषय. कधी आमची घरची गाडी पण अर्जुन आहे, पिस्टन आहे आमचा. एकदा गतीला लागलं की वासरू मग घरची गाडी पळावला काय अडचण नाही, एकदा अंदाज आला की. कारण काय होतं माहिती आहे का, आता आदत वासराची ना जास्त फुल स्पीडचा बैल घालायचं म्हणलं तर जुने जाणते लोक असे म्हणतात की वासराला जास्त लगेच फुल स्पीडचा बैल नको, आणि बैल टाकला तरी तिकाल वासरानं गळा देऊन हाय अशी गती लावली. हो तेवढं आहे ना. जास्त मोठा स्पीडचा बी बैल, त्याच्या बैल स्पीडचा असला तरी लय हायटेड नाही पाहिजे, त्याला पळता आलं पाहिजे त्याच्या मापाने. खांद्याला खांदा आला म्हणजे गाडी ते वासराला बी वाढता येते, नाही तर मोठ्या लेवलचा बैल घातला की ते असं जोटोवर खाली होणार, मग ते वासराला बी पळता येत नाही. लय पण गतीचा बैल म्हणजे घालणं तसं बारीक खोंडांना ठीक आहे, नाहीच घातला पाहिजे. कारण एकदा वासराला अशी ह्याची सवय लागली ना असं शिंग लावायची की तसंच कंटिन्यू ते लावित राहणार पुढं. आणि एकदा हळूहळू टप्प्याटप्प्याने बैल घातलं तर काही विषय नाही. आता आमचा पिस्टन एक 6 महिन्याचा असतं की नाही सांगतो त्याला आम्ही असं एकदम नाही, आमचा घरचा बैल होता फंटी, त्याने त्याला शिकवलाय दोन्ही खांदी कडनी. पहिले 3ऱ्या महिन्यात तो बी एक 8-9 महिन्याचा असताना फायनलला राहिला होता, बारीक असताना बच्चा. तो अजून बी टॉप मध्येच पोहतोय. आम्ही घरची गाडी पावली, नंतर मग बिनजोडला पुसेगावचा तेज असेल, परत भिवघाट वजीर बी त्याच्यावर पळा, परत तो सम्राट असेल, व्हाईट गोल्ड पक्ष असेल, म्हणजे अशी चांगली बैल टप्प्याटप्प्याने घाललं गेलो. आता तर काही विषयच नाही, आता कोण नादच करत नाही त्याचा, टॉप मध्येच आता कोणी म्हणजे हे करायचं नाही. आता अख्खा महाराष्ट्र मागे त्यामुळे त्याचं काही अडचण नाही. हुकमी आहे तो, आमचं शान आहे तो. असं म्हणतात पिस्टन तुमचं काळीज आहे. हो
काळीज म्हणजे लय जीवा पलीकडेच आपल्याला आहे त्याला. हम्म. त्याच्या एवढा जीव कोणाला नाही लावला, कधीच नाही कोणाला लावला. त्याला मला माहिती की त्याला किती जीव लावलेला आहे आपण, आणि तो किती जीव लावतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे लय वेगळं नातं आहे आमचं दोघांचं. आता पिस्टनचं तुमचं जवळचं नातं आहे, काळजाच्या म्हणजे भावागत नातं आहे, छोट्या मोठ्या भावागत. आता ह्यात तुम्हाला काय बदल वाटला ह्या वासरात, पिस्टन मध्ये आणि ह्यामध्ये? असं वाटलं का साम्य की बाबा खरंच पिस्टन बी लहानपणी अशा पळायचा, ही वासरू त्या टाईप मध्ये पळेल? 100% पिस्टनची आठवण करून देतोय ना तसं ह्यो. पिस्टन बी 1-2 मैदानात नंतरच फायनल राहायला सुरुवात केली त्यानं. आता बी त्याची जागा भरून काढतोय, तो तर पळतोय स्टॉप मध्ये. आणि आपलं बाकी म्हणाला की आता आपण एवढे पैसे घेतोय, पळतोय, फायनल राहतोय. पण आपलं एवढं बाकी की पहिल्या मैदानात राहिला, आता दुसऱ्या मैदानात राहिला ना, आता कंटिन्यू राहणारच फायनल. एवढं आपल्याला गॅरंटी त्याची, फुल गॅरंटी. आणि कुठून लागला कुठल्याकडं आला तरी आपल्याला माहिती की गाडी लावणारच. एवढं गती आहे त्याला वासराला. आणि मग घरची गाडी आणायला बी काय अडचण नाही. आता आहेत पैरे तर तोपर्यंत पाळणार, मग नंतर घरची गाडी बी पाळणार. त्यामुळे काय अडचण, आम्हाला घरची बैल आहेत. अर्जुन आहे, पिस्टन आहे, दुर्गा आहे, पक्ष आहे. त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही आम्हाला बैलाची शक्यतो. वासरू आपल्या दावणीला आलं आणि दावणीचा गुण सलग दुसऱ्या मैदानात राहिला. त्याचं खरं सांगायचं म्हणलं तर 1-2-3 मैदान आम्हाला पिस्टनला गुलाल नव्हता सहसा. हे वासरू मागच्या आपलं ह्याचं मैदान झालं पेडगावचं आत्तामध्ये, म्हणजे 7 वाडे ते कोण वडू झालं कोणतरी मैदान घेतलं 3 तारखेला मला वाटतं. त्या दिवशी खोंड उतारलाय आपल्या दुपारी, आणि ते 2-3 मैदान पिस्टनला गुलाल नव्हता. ह्यो खोंड आलाय आणि तो फायनलला राहिला. 1 नंबर कडनी, गट सेमी फायनल अंतर 1 नंबर केला त्याने कडनी पळून पिस्टननी. म्हणजे आपल्याला म्हणजे लक्ष्मी म्हणावं लागेल की हा आला 1 नंबर केला. आपल्याला बरेच दिवस म्हणजे गुलालात राहिले तरी 1 नंबर नव्हता पिस्टनला. आणि त्यांनी आज आपलं म्हणजे काहीतरी असेल म्हणूनच, काहीतरी आहे म्हणूनच आहे त्याच्या 100% काहीतरी आपली म्हणजे लक्ष्मी गुण काहीतरी आहे. आता मित्रांनो, ही वासरू मी आमची मुलाखत चालू आहे, मला मारत देखील नाही, माझी ओळख पण नाही, काय नाही. वासरू एकदम गरीब आहे तरी देखील एवढी स्पीड. आता लोक काय म्हणतात माहित आहे का, त्या शर्यत क्षेत्रात ना बैल पाळायचं म्हणलं तर बैल रागीट आणि मारका पाहिजे. सर मागो पळायचं रागीट तसं काय नसतं, रागीट पळणं तसं काय नसतं. आपलं बैल पळला की सगळं होतं. रागीट असं काय नाही, पळणारा जिथं पळायचं तो पळणारच आहे. त्याच्यामुळे रागीट शांत असं काय नाही. आता खाली जाता नाही वाटणार बी नाही का असं घुमेगत खाली जातो, पण तो सुटल्यानंतर त्याचा अंगातला चपळपणा दाखवतोय ना, त्याच्यामुळे त्याचा काही विषयच येत नाही. पिस्टनचं काय, पिस्टन म्हणजे तो ऐकत नाही तसं कोणाला जास्त बाकी आम्हाला सुद्धा. मग त्याच्यामुळं तो आगा असतो तरी शांत आहे, म्हणजे असं काहीतरी आहे. आता आजच्या ह्या गाडीला गती लागली, आजच्या गाडीच्या गतीबद्दल, स्पीड बद्दल काय सांगचाल? नाही आजची गाडी आता गट बी एवढा अंतराळ, गटात गाडी कोणी झुपली नाही. म्हणजे एवढी आपली पहिल्यांदा असं झालं की आपल्या गटात कोणी गाडी झुपली नाही, म्हणजे एवढी चर्चा झाली आपल्या वासराची. आणि सेमी बी अंतरात काढलाय, आणि फायनल आता भाऊ काय होईल ते होईल, वरती हाय शेवटी बघणार बघते. त्याच्यामुळे काय विषयच नाही, काय हाय 1-2 नंबर मध्ये 100% हाय, आपल्याला विश्वास तेवढा. बघू आता काय होईल ते होईल फायनलला. मित्रांनो, त्यांचा वासरा एवढा विश्वास आहे, त्यांनी आधीच सांगितले पहिल्या 1-2-3 नंबरात वासरं उतरल. एवढा विश्वास ओमकार शेठ तुम्ही दाखवताय, म्हणजे वासरात तुम्ही पण 10 दिवसात काहीतरी बघितले असेल. 100% आपल्याला तेवढा उतारला तरी तेवढा अंदाज, 1 मैदान पडलं तरी एवढा आपला अंदाज आला पाहिजे आपल्या बैलाचा. स्वतः विश्वास पाहिजे, आपल्या बैला विश्वास पाहिजे की काय करू शकतो आपला बैल. पळणारा ठेवायचा नाही पडलं तर काय, म्हणजे आपण पळणारे आतापर्यंत मी 7-8 वासरं घेतली बारीक, म्हणजे मला एक पण वासरू आपण 2-3 फेरं टाकलं, पण एक पण वासरू आपल्याला नाही, म्हणजे एक पहिला फेरा पडला तरी नंतर पळलं नाही. तर आपण 7-8 वासरं ऐकलेत, आपल्या मनासारखं वासरू आपल्याला लागलं नाही, पिस्टन सारखं किंवा जातीतून वासरू. त्यामुळे आपण सगळं विकून टाकलं. अजून एक हाय घरी एक वासरू पांढरं, म्हणजे पिस्टनच्या जातीतले ते एक हा एक आणि पिस्टन एक, म्हणजे 3 बैल आहेत आता घरी. मित्रांनो, जे म्हणतात ना की आपला बैल ज्यावेळेस गुलालात राहत असतो त्यावेळेस चेहऱ्यावर असा आनंद असतो. ओमकार शेठ त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगते की गुलाल मिळणं भरपूर महत्वाची गोष्ट आहे. गुलाल मिळणं म्हणजे आपण म्हणजे बक्षीसाठीच खेळत नाही, गुलाल लय महत्वाचं आहे. आपलं काय पैशाचं काय कमी नाही किंवा आपलं काय त्याच्यावर आलेलं नाही, गुलाल लय महत्वाचं आहे की. आणि आपल्याला गुलाल दार्जिने म्हणावं लागेल. आपण जसं या क्षेत्रात आलोय ना तसं गुलाल आम्हाला म्हणजे गुलाल आहेच कंटिन्यू, म्हणजे आधी मध्ये हारजीत होत राहते त्याचा काही विषय नाही. जसं आम्ही या क्षेत्रात येऊन 5-6 वर्ष झालो या म्हणजे क्षेत्रात, जसं आले तसं आम्ही गुलाला ते नवीन नादात येऊन लोक काय कायचं हे गेला पिढ्या घेतात तरी त्यांना चांगली मैदान गावत नाही. पुसेगाव पेडगाव सारखी आपण नवीन येऊन पुसेगाव पेडगावच्या फायनल घेतात 1-2 नंबरच्या, हे आपल्याला मोठं भाग्य आहे. त्याच्यानंतर आता हा आहेच,
करून दाखवले काय ना काय तर 100% गॅरंटी. तर आपण ओमकार शेठ असेल किंवा त्यांच्या दावणीचा नवीन होगवता तारा सोन्या त्याला शुभेच्छा देऊया फायनलसाठी. जसे त्यांनी बोलले की पहिल्या 2-3 नंबरात गाडी उतरावी अशी त्यांची इच्छा पूर्ण करावी हीच आपण पण शुभेच्छा करूया. ओमकार शेठ धन्यवाद.